नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजधानी दिल्लीमधून एक महत्त्वाची बातमी आहे. संसद भवनाबाहेर आता निलंबित करण्यात आलेल्या खासदारांचं आंदोलन सुरू आहे. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन केलं जात आहे. लोकशाही वाचवा अशा घोषणा हे निलंबित खासदार सध्या देत आहेत. सस्पेंडेड एमपी जो है ना वो लॉबी में जा सकते हैं, ना ही वो पार्लियामेंट चैम्बर में जा सकते हैं, ना गैलरीज में जा सकते हैं। तो कोई बात नहीं, हम जनसभा में जा रहे हैं, ना हम चेंबर में जा रहे हैं, ना गैलरी में जा रहे हैं, ना लॉबी में जा रहे हैं। लोकसभा और राज्यसभा को बचाने के लिए, इस देश के लोकतंत्र को बचाने के लिए हम जनसभा में जा रहे हैं। तो कल अलायंस की बैठक हुई है, क्या दिखला उसमें? आपको लगता है कि कल जिस तरीके से टीएमसी ने खड़गे जी का नाम प्रपोज किया, एक दलित फेस होना चाहिए, दलित चेहरा होना चाहिए, तो एक सीट शेयरिंग की बात हो गई, चीजें पटरी पर आ रही है क्या? देखिए, बुनियादी बात यह है कि सभी लोगों ने ये तय किया है कि हम इकट्ठे होकर लड़ेंगे। सर, आखिरी सवाल ये कि कल जो एक तस्वीरें सामने आई, जब सब सस्पेंडेड एमपीज प्रदर्शन कर रहे थे, उसको मुद्दा बना लिया है बीजेपी ने। प्रधानमंत्री ने वाइस प्रेसिडेंट को कॉल किया और कहा कि बिल्कुल ये डेमोक्रेसी को डिग्रेड करने वाली बात है जो कल हुआ। एक सांसद राज्यसभा के द्वारा मिमिक्री की गई, कह रहे कि ये, लेकिन वाइस प्रेसिडेंट ने भी इसके ऊपर ट्वीट किया है कि मैंने बहुत सारी चीजें देखी। कल्याण बनर्जी वरिष्ठ वकील. तर हे दृश्य आपण पाहतो आहोत. संसद परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ निलंबित खासदारांचं हे आंदोलन सुरू आहे. दोन्ही सभागृहातील तब्बल 141 खासदारांचं निलंबन करण्यात आलं. त्यामध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचा देखील समावेश आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता निलंबित खासदार चांगलेच आक्रमक बनलेले आहेत. अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संदीप, काल 141 खासदारांचं निलंबन आणि त्याच मुद्द्यावरून आता हे निलंबित खासदार आक्रमक बनलेले आहेत. संसद परिसरामध्ये जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. अगदी बरोबर आहे सागर. महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन चालू आहे आणि आंदोलनामध्ये स्वतः सोनिया गांधी आणि राहुल गांधी देखील सहभागी झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे, आतापर्यंत जे अधिवेशन झालं त्या काळामध्ये 141 खासदारांचं निलंबन झालं आणि आता फक्त 3 दिवस शिल्लक आहे अधिवेशनाचे, आज, उद्या आणि परवा. मात्र आज लोकसभेचं आणि राज्यसभेचं म्हणजे संसदेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी हे खासदारांचं आंदोलन चालू आहे. लोकशाही वाचवा अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत त्या तिथे दिल्या जात आहेत. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासोबतच आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे हे देखील आहेत. म्हणजेच हे जे खासदार आहेत हे यांचं निलंबन झालेलं नाही. मात्र ज्या खासदारांचं निलंबन झालेलं आहे त्या खासदारांच्या निलंबनाच्या विरोधात करत हे आंदोलन काढलं जात आहे आणि मार्च देखील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यापासून नवीन संसदेच्या प्रवेशद्वारापर्यंत काढला जातोय. आता पुढच्या काही मिनिटांमध्ये लोकसभेचं आणि राज्यसभेचं कामकाज सुरू होईल. आज ही विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर नवीन जी नियमावली आहे ती सांगत लोकसभा सचिवालयाकडून हे निलंबन आहे जे आहे ते करण्यात आलेलं आहे. यापूर्वी देखील अशी चर्चा होती की सगळे खासदार संसदेच्या पूर्ण कामकाजावर बहिष्कार टाकतील किंवा मग सामूहिक राजीनामे देतील. तर अद्याप विरोधी पक्षांकडून तसा कुठलाही निर्णय जाहीर करण्यात आला नाही. काल इंडिया आघाडीची जी बैठक झाली त्या बैठकीत देखील या प्रकरणाची चर्चा करण्यात आली आणि खासदारांचं जे निलंबन झालं त्याचा निश्चित देखील करण्यात आला. आता आज नेमकं कामकाजामध्ये काय होतंय थोड्या वेळात. नक्कीच संदीप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणि या खासदारांच्या आंदोलनाकडे देखील आपलं लक्ष असणारच आहे.